तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. नवीन 70 फूट रस्त्याच्या कामातील सर्व अडथळे दूर. माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते पारोळा रोडवरील शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या 70 फूट रस्त्याच्या कामातील सर्व अडथळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 42 कोटी रुपयांच्या निधीतून दूर झाल्याचा दावा करत माजी आमदार अनिल गोटे यांनी कृषी महाविद्यालयास रस्त्यासाठी जमीन देण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी आज खास धुळे शहरातील विकास कामांची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की शहरातील प्रभात नगर ते रेल्वे स्टेशन रस्ता एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करणार आहोत. धुळे शहराच्या वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहे. रस्ता, पाणी, स्वच्छता, आरोग्य आदी नागरी प्रश्न सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असते. दिवसागणिक वाढणारी वाहनांची संख्या, अरुंद व निकृष्ट रस्ते, अतिक्रमणांच्या गंभीर समस्येमुळे शहरवासियांसह वयोवृद्ध आणि बालकांचे होणारे हाल वाढले आहेत. शहरात नव्या रस्त्यांची निर्मिती नाही. परिणामतः शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याइतपत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याची चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाहतूक समस्येचा व पिण्याच्या पाण्याचा गांभीर्याने विचार करीत सलग 30 वर्ष न भरलेला नकाणे तलाव मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात आपण एक्सप्रेस कॉलनीच्या निर्मितीत करून भरून घेतला होता व धुळेकरांची तहान भागवली होती याची जाणीव यावेळी गोटे यांनी यावेळी करून दिली. आपले धुळे प्रतिनिधी. नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. नवे मार्ग निर्माण झाले पाहिजे आणि सर्वांगीण विकास करायचा असेल तर देवपूर आणि धुळे याच्यामध्ये पांढरा जी वाचेल या नदीमधून जास्तीत जास्त दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे. म्हणूनच मी आता या मागच्या आमदारकीच्या काळात आणि यावेळेला आमदार असताना 2 पुलाची निर्मिती केलेली आहे. तो पहिला जो झालेला आहे सरकारने जे पैसे दिले होते आपल्याला 75 कोटी 18 लाख रुपये त्यापैकी त्या रस्त्याचं काम राहिलेलं आहे आणि तो रस्ता जो आहे तो मार्केट तो अंबिका स्वामी वगैरे आहे भारतजी काय तिथून तो सरळ रस्ता निघाला आहे आणि त्या अजून पुणे प्रभात नगरच्या समोर सफरी त्या पुलावर लोकांना सहजपणे अगदी सहजपणे पारोळ्याला येता येईल. म्हणजे आज जर पारोळ्याला आपले राजेंद्र सुराव राहतात त्यांना पोचायचं असं अर्धा तास लागेल काय पण या रस्त्याने कमीत कमी वेळेमध्ये 10-12 मिनिटांमध्ये माणूस पोचू शकेल. साधारणतः 900 मीटर लांब म्हणजे 1 किलोमीटरला 100 मीटर कमी एवढा रस्ता 18 मीटर रुंद 60 फुटी 72 फूट रुंद असा पूर्ण रस्ता करण्यासाठी जागा हवी. त्यांच्या जागेत देण्याच्या काही अडचणी होत्या आणि अर्जी पण होत्या. त्या 8 लाख रुपये आम्हाला 8 कोटी रुपये आम्हाला नुकसान भरपाई द्या. मी त्याला सांगितलं सरकार गव्हर्नमेंट जो गव्हर्नमेंट आहे त्यामध्ये कसल्या नुकसान भरपाई दिली काय. मग आता दुसऱ्यांदा मुंडे साहेबांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली 30 तारखेला आणि त्या बैठकीमध्ये हा विषय मार्गी लागला. त्याची लांबी कमीच आहे पण
रस्त्यावरच्या अतिक्रमणामुळे आणि रुंदी मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. परिणामतः अपघाताचं प्रमाण वाढलं. ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जायला वेळ न मिळणं आणि रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. मला तुम्हाला सांगायला नको, तुम्ही बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल लिहिले आहे. आणि त्यामुळे रिक्षा चालक आहेत, महिला स्वतः दुचाकी वापरणारे आहेत, त्या सगळ्याचे अतिशय हाल होतात. आणि जोपर्यंत काही नवीन रस्ते आपण तयार करत नाही तोपर्यंत याच्यावर मार्ग निघू शकत नाही. आहे त्या रस्त्यांना डांबरी पट्टे मारून काय त्याने बिलं निघतील, तर रस्ते काय वाहतुकी लायक होणार नाही. मागच्या आठवड्यात एक मोठं प्रकरण त्या महापौरांच्या घरासमोरचा रस्ता परंतु त्याला 2 महिने सुद्धा झाले नाही. तोपर्यंत त्या कॉर्पोरेटवरच्या खडी निघून आता त्याच्यावर डांबरीकरण करत आहेत. हे काय चांगलं लक्षण नाही. आणि याच्याने त्या व्यक्तीचा विकास होईल, शहराचा विकास होऊ शकत नाही. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.